नमस्कार मंडळी, मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांती स्पेशल शेंगदाणा आणि तिळाची पोळी कशी करायची ते बघणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला कढईमध्ये इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे, जेणेकरून हे शेंगदाणे छान कुरकुरीत होतील। तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले छान असे खरपूस असे भाजायला लागलेले आहेत। असे थोडेफार शेंगदाण्याला डाग लागले पाहिजे, म्हणजे आपले शेंगदाणे छान खरपूस असे भाजले गेले असे समजायचे। तर आता हे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत। तर आता गॅस बंद करूया आणि आता हे शेंगदाणे थंड करून घेऊया, पूर्णपणे थंड करून घ्यायचे। आता हे शेंगदाणे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊया। आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी इथे पाव वाटी तीळ घेतलेले आहे। आता हे तीळसुद्धा आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे। तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम टू लो ठेवायची, म्हणजे छान असे तीळ भाजले जातात, जास्त करपत वगैरे नाही। तर आता अशाच पद्धतीने मी हे सगळे तीळ भाजून घेते। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीळ पण आपले छान खरपूस भाजले गेलेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेते आणि तीळसुद्धा थंड करून घेऊया। तीळ थंड होत आहे तोपर्यंत मी इथे एका कापडामध्ये हे शेंगदाणे भरून घेतले। त्यानंतर या शेंगदाण्यांना थोडंफार मी ओट्यावरतीच आपटून घेतलं, जेणेकरून ह्याची साल निघून जाईल। आणि आता या शेंगदाण्याचे वरचे जे साल आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला वेगळे करून घ्यायचे, म्हणजे जास्त कचरा पण होत नाही। तर पटकन आता हे शेंगदाण्याचे साल वेगळे होतील। तर आता हे सगळं मी करून घेते। आता इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे। या मिक्सर जारमध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाण्याबरोबर आपल्याला इथे तीळसुद्धा अशाच पद्धतीने काढून घ्यायचे। आता आपल्याला यामध्ये 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे। तर आता इथे गुळाचं प्रमाण मी 1 वाटी घेतलेले आहे, तर त्यातलं थोडं थोडं गूळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण थोडीशी वेलचीसुद्धा घालणार आहोत। वेलची घालणं ऑप्शनल आहे। तर यामध्ये मी 4 ते 5 वेलच्या घेतल्या आणि हे मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेले आहे। मिक्सरमधून ग्राइंड करताना आपल्याला पल्स मोडवरतीच करायचं आहे, म्हणजे आपलं मिक्सर बिघडणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे कूट तयार झालेलं आहे। तर आता हे सगळं मी एका डिशमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचंसुद्धा मी करून घेते। आणि सगळं करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे शेंगदाणा तिळाचं सारण तयार झालेलं आहे। आणि आता इथे तुम्ही बघू शकता मी गव्हाची कणिक मळून घेतलेली आहे। अगदी जशी आपण चपातीला मळतो तशीच, जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर नाही, अशा पद्धतीने। आता आपण पोळी लाटायला घेऊया। सुरुवातीला इथे मी कणकेचा गोळा घेते, अगदी लहानसा घ्यायचा आहे, कणिक कमीच घ्यायची आणि आपल्याला सारण जास्त भरायचं आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता अगदी कणकेचा लहानसा गोळा मी हातामध्ये घेतलेला आहे आणि तो गोळा आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असा घोळून घ्यायचा आहे आणि आपल्याला अगदी लहानशी पारी तयार करून घ्यायची। तुम्ही हाताने सुद्धा ही पारी तयार करू शकता। तर आता इथे मी थोडीशी लाटते आहे आणि आता हिची पारी तयार करून घेतली, जेणेकरून आपण ज्या पद्धतीने पुरणपोळी लाटताना पुरण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये या पारीमध्ये हे सारण भरायचं आहे। तर आता हे सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरू शकता, कमी जास्त। तर इथे मी बघा अशा पद्धतीने मी सारण भरून घेतलेलं आहे। सारण भरून झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचा उंडा तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पण तयार करून घ्यायचं आहे आणि सगळीकडे अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचे, जेणेकरून आतलं जे सारण आहे ते कडेपर्यंत जाईल। आणि आता हा तयार झालेला उंडा पिठामध्ये छान असा घोळून घ्यायचा आहे, म्हणजे अजिबात आपली पोळी फुटणार नाही। शक्यतो फुटणार नाही याची काळजी घ्यायची, परंतु कधीकधी काय होतं आपले शेंगदाणे असतात थोडेसे जाडसर असतात, त्यामुळे फुटू शकते। परंतु तरीसुद्धा जितकं होईल तितकं आपल्याला प्रयत्न करायचा की आपली पोळी फुटणार नाही। आणि पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची। तुम्ही बघू शकता मी पोळी लाटताना कडेकडेने लाटते आहे। आपण जितकं कडेने लाटू तितकी ती पोळी आपली व्यवस्थित पातळ होते, त्याचबरोबर जे सारण आहे ते सुद्धा कडेला येतं
आणि दोन्ही साईडला आपल्याला छान असं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे आपली पोळी खाली चिकटणार नाही. आता आपली इथे एक पोळी रेडी झालेली आहे आणि गॅसवरती तवा मी ऑलरेडी ठेवला होता. त्यावरती आपल्याला सुरुवातीला तेल सोडायचं आहे आणि जी खालची बाजू आहे ती आपल्याला वरती सोडायची आहे, म्हणजे आपली जी पोळी आहे ती खाली चिकटणार नाही. आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा वरतून अशी थोडीशी आपल्याला नाजूक होते, त्यामुळे कधी पण जी खालची बाजू असते ना तीच आपल्याला तव्यावरती सोडायची आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता तव्यावरती पोळी सोडल्यानंतर वरती बघा बुडबुडे आलेत. तर आपण आता ही पोळी पलटून घ्यायची आहे, म्हणजे वरती बुडबुडे आले याचा अर्थ खालून पोळी आपली भाजली गेलेली आहे. आणि आता पुन्हा आपण पलटल्यानंतर थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे खालची ही जी बाजू असते ती चिकटणार नाही. आता जी खालची बाजू आहे ती थोडीशी नाजूक असल्यामुळे पोळी थोडीफार जास्त भाजली जाते, परंतु करपत नाही, असा लालसर रंग येतो. आणि गूळ असल्यामुळे पोळीला आपल्या अशा रंग आला तरी काही हरकत नाही आहे. खूप छान खरपूस अशा ह्या पोळ्या होतात. तर आता ही एक पोळी माझी रेडी झालेली तुम्ही बघू शकता. दोन्ही बाजूनी छान अशी आपण खरपूस भाजून घेतली. आता पुन्हा अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या पोळ्या लाटून घेते. शेंगदाणा तिळाच्या पोळ्या तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकतात, म्हणजे 10 ते 15 दिवस सहज राहतात आणि खूप छान खुसखुशीत होतात. त्यामुळे तुम्ही ह्या पोळ्या प्रवासासाठी सुद्धा करू शकता. तर चला पटपट आता ह्या सगळ्या पोळ्या मी अशाच पद्धतीने करून घेते. तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त खमंग खुसखुशीत अशा आपल्या शेंगदाणा तिळाच्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. झटपट होतात आणि खूप टेस्टी लागतात. लहान मुलं पण आवडीने खातात. तर चला मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.